एकदम स्ट्रेट चढाई आहे 80 डिग्रीज. अजून 3 मजल्या चढायच्यात. नाही यार मला नाही होत. इथून आहे ना पूर्ण ऋषिकेश जी सिटी आहे ना पूर्ण दिसतं असं. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आम्ही आत्ता आहे ऋषिकेशमध्ये आणि दुपारचे 3 वाजता आहेत आणि आम्ही चाललो एका मंदिराला जे की आहे भूतनाथ टेम्पल. तर आम्ही जिथे राहतोय तिथून 1 किलोमीटरवरती आहे, त्याच्यामुळे आम्ही चालतच चाललो आहे. आम्ही दिवसभर कुठे बाहेर पडलो नाही बिकॉज थोडंफार काम होतं, त्याच्यामुळे सकाळपासून आम्ही रूमवरच होतो आणि आत्ता बाहेर पडतोय. चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. इथे ना खूप गर्दी झाली यार. सगळे मोठमोठे गाड्या येत आहेत आतमध्ये आणि सगळं जाम होऊन बसलंय. इथंपर्यंत फुल जाम आहे. एक एक गाड्या काढायचं चालू आहे. लेट्स सी. छोटा रस्ता आहे हा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. जाताना असे मस्त व्ह्यूज दिसत आहेत. इथून पूर्ण ग्रीनरी आहे आणि ते वरती दिसतंय ते मंदिर आहे. तो जाऊया आपण आता. खूप साऱ्या पार्किंगला वगैरे गाड्या लावल्या तिथे, त्याच्यामुळे इथेच कळतं की गर्दी असणार आहे. इथे ना ऋषिकेशमध्ये मला वाटतं 3-4 दिवस असतील. तर दररोज एका ठिकाणी जर बाय वॉक आपण गेलो तर सगळ्या गोष्टी कवर करू शकतो. गाडी घ्यायची जास्ती गरज नाही पडणार. पण आम्ही उद्या गाडी घेतो आहे कारण एक स्पॉट आहे की जे इथून लांब आहे. नीलकंठेश्वर मंदिर आहे म्हणून एक महादेवाचं मंदिर आहे आणि ते थोडंसं ट्रेक वगैरे पण आहे. तर आम्ही ट्रेक नाही करणार आहे म्हणून आम्ही गाडीने जायचा विचार केला आहे तिकडे. तर उद्या आम्ही गाडी घेतो आहे आणि गाडीने तिकडे जाऊन परत वापस. सो आता 2 दिवस झाले आणि आम्ही सगळं वॉकनीच कवर केलं आहे. सगळे आम्ही जिथे राहतो, ज्या हॉस्टेलमध्ये राहतो आहे तिथून 1-2 किलोमीटरवरतीच आहेत सगळे स्पॉट्स. तर 3-4 दिवस असतील तर बाय वॉक म्हणजे दररोज एक तरी स्पॉट आपण वॉक करून कवर करू शकतो. इथून अशी एंट्री होते मंदिराची आणि इथे महादेवाचं लिंग आहे आणि खूप सारे घंटे बांधलेत वरती. तर तिथे जे वरती दिसतंय ते मंदिर आहे. आता आपल्याला वरती चढून जायचं आहे अजून. सो लेट्स गो. थोडी चढाई आहे इथे पण वरती असे डोंगर वगैरे दिसत आहेत. फुल ग्रीनरी आहे. मस्त आहे मंदिर. तर चालत जायचं अजून वरती थोडंसं बघूया. आणि हे मंदिर आहे ना सकाळी 8 वाजता चालू होतं आहे आणि दुपारी 4:30 वाजता बंद होईल. तर आता ऑलरेडी वाजतायत 3:45-4 वाजतातच आहेत आता ऑलरेडी. तर आम्हाला फटाफट जायचं वरती. बंद व्हायच्या आधी आम्ही पोहोचू तिकडे. आणि आता अशा पायऱ्या आहेत वरती चढायला. खूप उंच आहे ते. ऑलरेडी दम लागलाय वरती चढून आणि आता एवढे पायऱ्या आहेत. नो वरीज, ये भी कर लेंगे. आणि आता इथे आजूबाजूला अशा नजारे आहेत. पूर्ण असा जंगल टाईप आहे आजूबाजूला आणि मधून रस्ता होता आणि जिथे एंट्री होती तिथून हे पायऱ्या लागले. असं एकदम स्ट्रेट चढाई आहे 80 डिग्रीज. प्राचीन भूतनाथ महादेव मंदिर. हर हर महादेव. ठीक आहे, चलो आतमध्ये जाऊन बघूया.
आणि इथून परत अशी चढाई आहे. हे ॲक्च्युअल भूतनाथ मंदिराकडे जातो. सो आणि समोर असा व्ह्यू, तिथे ती गंगाजी वाहतीये. मस्त व्ह्यू दिसतो इथून. अँड इकडे पूर्ण जंगल असं. इकडे ते मंदिर आहे. बापरे, खूप चढाई आहे. प्रत्येक वेळी पायऱ्या आहेतच इथे चढायला. मस्त आहे पण यार, खूप सुंदर वाइब आहे इथलं. ते आहे जानकी झुला आणि इकडे आहे ते आहे राम झुला. इकडे आहे तो. सही मस्त दिसतोय व्ह्यू इथून. खूप मस्त आणि शांत व्ह्यू आहे इथे. असं समोरून गंगा नदी वाहताना दिसते. अशी कर्वेचर आहे पूर्ण. आणि मागे जे नजारे आहेत असं पूर्ण ग्रीन, पूर्ण झाडांनी आच्छादलेलं असं डोंगर आहे. मस्त वाटतोय. जाऊया आता मंदिराकडे आपण. अरे बापरे, अजून वरती आहे. आई शपथ. आणि हे पायऱ्याच अशा आहेत. मस्त टेम्पल दिसतंय. आता इथे वरती नसून यार. यार आता मला पायऱ्या चढू. खूप पायऱ्या आहेत इथे. ओ माय गॉड. आता नाही प्लीज, आता नाही. प्लीज आता नको. आता नाही प्लीज. अरे यार. आणि अजून एक प्रॉब्लेम आहे. हे तुम्ही बघू शकता ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे ते. आणि हे मंदिर आहे. काय बोलायचं लोकांचं आता यार. अकलीचा भाग नावाचा प्रकारच नसतो लोकांकडे यार. खूप वाईट वाटतं यार अशा गोष्टी बघून. काय करतात लोक काय माहिती. इथून हा असा मस्त व्ह्यू दिसतो वरून मंदिराचा. अजून खूप वरती आहे मंदिर असं वाटतंय मला. पण खूप सुंदर आहे यार. चला अजून पायऱ्या चढूया. आणि इकडे आहे ते एक शिवलिंग आहे इथे. मस्त व्ह्यू आहे. खूप सुंदर. अजून 3 मजल्या चढायच्यात. नाही यार मला नाही होत. खूप सुंदर दृश्य आहे तिथून यार. मस्त मस्त खूप सही. इथून आहे ना पूर्ण ऋषिकेश जी सिटी आहे ना पूर्ण दिसतं असं. नाईस ना. बजरंग बली की जय. हनुमानाचं मंदिर आहे. आणि वरती यार 4थ्या मजल्यावरून असा व्ह्यू दिसतोय. खूप सुंदर. पूर्ण 360 डिग्री व्ह्यू दिसतो इथून. मस्त. मंदिराची स्टोरी अशी आहे की भगवान शंकर जेव्हा सतीसोबत लग्न करत होते तेव्हा त्यांच्यासोबत भूतांचं जे वरात असतं ते होतं. तर जेव्हा सतीचे वडील दक्ष राजा त्यांच्या राज्यात जात होते तर तेव्हा भगवान शंकरला असं वाटलं की त्यांच्यासोबत जे वरात आहे भूतांचं वरात ते बघून दक्ष राजांकडचे जे लोक आहेत ते भीतील
त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांच्यासोबत जे पण भूतांचं जे वारात होतं तर त्यांनी या डोंगरावर त्यांना थांबायला सांगितलं. भूतनाथ पर्णकुटी पर्वत या पर्वतावर त्यांनी त्यांचं जे भूतांचं वारात आहे ते थांबवलं होतं. तर अशी स्टोरी आहे. आम्ही आता निघतो इथून आणि संध्याकाळची जी आरती आहे ती मिस नाही करायची आहे मला. त्रिवेणी घाटवरती जी आरती होते गंगा आरती, तर निघूया आपण आता इथून आणि आरतीचा जो अनुभव आहे तो घेऊयात.
नमो भजते श्रवणाय गुरुमे
कामेश्वरो श्रवणो ददातु कुबेराय श्रवणाय महाराजाय नमः। ॐ पुष्पसेना पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवते चन्द्रमा अपापुष्प पुष्पवान् प्रजावान् पशुमान्